लाईफ झालंय वेटिंग रूम सारखं. घर असो किंवा कार, लग्न जुळवणं असो किंवा प्रमोशन मिळवणं, सतत वाट बघावी लागते. हा, पण असं जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला आता हसण्यासाठी मात्र वाट नाही बघायला लागणार, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर मग स्वागत करूया तुम्हाला हसवण्यात तरबेज असलेल्या हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्दच्या गावकऱ्यांचं आणि त्यांच्या इनामदारांचं. त्याचबरोबर स्वागत आहे त्यांच्या पंचेसना म्युझिकनी बहार आणणाऱ्या आपल्या बहुरंगी बहुढंगी बँडचं, अर्थात अमीर हडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी. आणि त्याचबरोबर स्वागत करूया पंचेसच्या मास्टर स्ट्रोक्सना कधी जुजवी तर कधी हुकमी दाद देणाऱ्या आपल्या दोन्ही सरपंचांचं, अर्थात बेधडक बिनधास्त सई ताम्हणकर आणि खट्याळ मिश्किल प्रसाद ओक. तर मंडळी, दोन्ही गावच्या गावकऱ्यांच्या मनातली धाकधूक वाढली आहे, कारण या आठवड्यात असणार आहे एलिमिनेशन. तेव्हा वाजला तर पंच, नाही तो सोडावा लागतोय मंच, अशी सगळ्यांची अवस्था झाली आहे. चला तर मग बघूया आपला पंच खणखणीत वाजून कोण ठरणार या आठवड्याचा कॉमेडीचा खरा जहागीरदार आणि कोण होणार परतीच्या नारळाचा हकदार. चला तर मग सुरू करूया कॉमेडीचा आजचा कलगीतुरा. प्रथेप्रमाणे कॉमेडीच्या बंद्या रूपाला विचारूया कोण टाकणार मंचावर आज पहिलं पाऊल. रेडी? हास्य खुर्द. मंडळी, लग्न म्हटलं की रीतिरिवाज हे आलेच, आणि त्यात लग्न गावाकडचं असेल तर मग रीतिरिवाजांना उधाण येतं. अशाच लग्नातल्या धमाल रीतिरिवाजांचा जोरदार पंचनामा करायला आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे इनामदार प्रसाद आणि नम्रता. नमस्कार. नमस्कार. म्हणजे माझ्या एकंदरीत अवतारावरून तुम्हाला असं वाटत असेल की मी एक अपघातग्रस्त पेशंट आहे किंवा वरातीत मार खाल्लेला एखादा इसम आहे. पण तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही हो, मी कालच लग्न झालेला नवरदेव आहे. खूप स्वप्न पाहिलेली हो, गावाकडची मुलगी केलेली साधी मुलगी. म्हटलं कसं स्वागत करतील, जावयाचं काय काय करतील. पण त्यांचे रीतिरिवाज चालू झाले ना, तर मला कळत नव्हतं लग्न चालू आहे की युद्ध चालू आहे हो. आणखी एक गोष्ट नवीन लग्न करणाऱ्या सगळ्यांना सांगायची आहे मला, मुलगी बघायला चाल ना, भले मुलीला प्रश्न विचारला ना नाही तरी चालेल, पण मेहुणीला आधी विचारा, तिच्यापेक्षा ह्यांचेच नकर जास्त असा. दाजी चला, शेवटचा खेळ बाकी आहे, सुपाऱ्या घंगाळायचे. चला. काय करायचं? सुपाऱ्या घंगाळायचे आहेत. घंगाळ्यात असं कुकवाचं पाणी, लाल भडक कुकवाचं पाणी करून ठेवलंय, त्याच्यामध्ये सुपाऱ्या घालून ठेवल्यात. दीदीचा योग हात, तुमचा योग हात, त्यातनं एक सुपारी बाहेर येते. लय भारी गेलं. बस झालं ग, कंटाळा आला तुमच्या रीतिरिवाजांचा. काय दाजी सारखा कटा 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 लावलाय. अहो कसं आहे, आमच्या घरचं पहिलंच कार्य आहे. लग्न म्हणल्यावर रीतिरिवाज असतातच. माझी पण तेवढी रंगीत तालीम होऊन जाते बा. हो ना, मी येईन तुझ्या शोला. हा, नाही कदाचित मी पळून जाऊन लग्न. हा. नाही. दादी, उगा तुम्ही कटाळा कटाळा करू नका. मला माहिती आहे तुम्ही घरी गेल्यावर मज्जाच मारणार आहे. उगा रीतिरिवाज पाळणार आहे का तुम्ही? मला तुझ्या सांगा. जिभेला काही हाड. बस झालं, मला माफ करा आता. दादी, तुम्ही अर्धाच मोजा का बरं घातलाय? अख्खा मोजा कुठे गेला? मोजा नाही ग, माझा पाय भाजा. भाजा? तुझ्या आईशीने केलंय हे सगळं. काय केलं माझ्या आईने? काय विचार केलेला, नवीन जावयाचं कसं स्वागत करतील, पंचामृताने पाय धुतील, मग रेशमाच्या कापडाने पुसतील. अगं तुझ्या आईशीने उकळतं पाणी टाकलं पायावर. नाही, उकळतं पाणी नव्हतं, ते पंचामृताचंच पाणी होतं. कसलं पंचामृत? होतं. पाण्यात कसं कावळा शिटल्यासारखं दही टाकलं, वरतून लिंबू पिलं म्हणजे झालं पंचामृत. पंचामृत काय दाजी, साखर बी घातली होती, जरा चाटून बघा
बघायचं. मारी ना डोकं नको फिरू माझं आधीच. अहो दाजी माझ्या आईची काही चूक नव्हती हो, सगळी चूक माझी होती. काय झालं, माझ्या आईने मला सांगितलं होतं का ते पंजाबृताचं पाणी आहे ना ते जरा बाबा कोंबट करून घेऊन ये, म्हणून मी आपली कोंबट करायला ते असं गॅसवर ठेवलं पाणी, आणि ते जरा मी माझ्याशी खयालांमध्ये खोवली ना, आणि खयालांमध्ये खोवली, मग मी अशी तापली, पंचामृतची पाणी तापली, पंचामृत तापले असं. अगं पण तुझ्या खोलीच्या नादात इथे पायाला खवले पडले, त्याचं काय हे एवढे मोठे मोठे फोड आले माहितीये? त्यात तुझ्या त्या भावाची 2 कार्टी. ते जुळे ते चंगू हा तेच ते चंगुमंगू. रात्री झोपलो होतो, अय्या काकांच्या पायावर साबणाचे फुगे असं करून 2 फोड फोडून गेले. आयो कार्टिना लई पर्येत काशी त्यांच्या कुलर फटके द्या. लाज वाटते का? लाज वाटते हा? मी माफी अशा पायाला फोड आलेत आणि त्या अवस्थेत मला तुम्ही तुमच्या नाच गाण्याच्या कार्यक्रमात नाचवला. दाजी नाच गाण्याचा कार्यक्रम नका म्हणू त्याला, संगीताचा कार्यक्रम. दाजी तुम्ही आमचे सणमाननीय जावई असं नीट बोला, नीट. संगीताचा कार्यक्रम, तुम्ही काय नाचे काय? अगं भैया, ए. काय बोलताय तुमचे नीट बोला हो. एवढा भला मोठा कार्यक्रम एक होता. मिनिट, त्या संगीताच्या कार्यक्रमात वरती मला हार्नेस लावून बदामातला एंट्री देण्याची आयडिया कोणाची होती? मंडपाल्याची आयडिया होती ती. अरे त्याला काय अक्कल आहे का? का लय भारी केलं होतं. असा 6 इंचाचा पाईप ठेवलेला बदामाच्या आत आणि त्या 6 इंचाच्या पाईपवर मला उभं केलं. मला सर जा हळू. म्हटलं बाबा मला नाही जमणार, ऐक मी कधी केलं नाही. नाही होईल होईल होईल. बदाम अर्धवट आलं आणि बदाम हल्ला ना, मी डायरेक्ट पाईपावर खाली, पाईप मध्ये बदामात माझे पाय बाहेर. बदामाला पाय फुटल्यासारखं वाटत होतं माहितीये. नंतर त्याने हळूहळू खाली सोडला, बदामाचे अंडरवेअर घालून खाली उतरतो असं वाटत होतं. दाजी निव्वळ सुपरमॅन दिसत होते त्या दिवशी. अगं सगळं हसत होतं, टाळ्या वाजून वाजून हसत होते माझ्या. नाही दाजी पण खरं सांगते, लय भारी व्हिडिओ काढला होता मी तुमचा. कोणी व्हिडिओ काढला? लय भारी असे सुपरमॅन सारखे असे खाली आले तुम्ही. तो व्हिडिओ तू काढलेलास? नाही काढला. अगं सकाळपासून 22 जणांनी मलाच ग्रुपवर पाठवलाय तो. बदामात बदक कसं पडताना बघा. एवढा व्हायरल झाला. का छळ मांडलाय का छळ मांडलाय? तो 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 काय प्रकार होता? कुठला? ते काहीतरी पान चावायचा काय प्रकार होता? सांग सांग काय प्रकार होता? लय लाज वाटत होती आम्हाला सगळ्यांना, पण लय भारी खेळ येतो. म्हणजे काय करायचं, असं नवऱ्याने तोंडात पान घ्यायचं आणि बायकोने ते असं खळचकन तोडायचं. काय तोडायचं? पान. पान तोडायचं ना? तुझ्या बहिणीने अख्खा ओठ तोडला का? अख्खा ओठ तोडला. आई दीदी पण ना एक्साइट झाली ना, तिला भानच राहत नाही. नेहमीच आहे तिचं. नेहमीच म्हणजे? अहो, वेंधळी आहे ती. नेहमीच म्हणजे? भोळी आहे माझी दीदी, लय भोळी माझी दीदी, खरंच तिला ते भान राहत नाही. दाजी तुम्ही अर्धीच टोपी का बरं घातली? टोपी नाही, ही टोपी दिसते तुला. बँडेज बांधलं, बँडेज. अयो का बरं? ते अक्षता मारलात ना तुम्ही लग्नात. काय टाकलं होतं का अक्षतात? लोखंडाचा चुरा घातला होता त्याच्या. म्हणजे माय काका आहेत ना, काका मक्कार पर्यावरण स्नेही आहेत. हा माहिती त्यांना तांदूळ बिंदूळ असे वाया गेलेले अजिबात आवडत नाहीत, म्हणून ते म्हणले लोखंडाचा चुरा आण बन त्याच्यात अक्षता करून टाक. तुम्ही लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षता केलात? लोखंडाच्या चुऱ्याच्या? आता म्हणलं बघा, आता तांदूळ नाही वापरायचे, मग आता प्लॅस्टिक वर पण बंदी. म्हणलं आता काय वापरायचं, काय वापरायचं. मग माझा दोस्त म्हणला काही इथं जवळच लोखंडाचा कारखाना आहे, तिथं माझा दोस्त कामाला आहे, तिकडनं लोखंडाचा चुरा घेऊन ये आणि त्यालाच आपण चकचकीत करून टाकू बा. मग काय दिला पांढरा पिवळा आणि हिरवा रंगाने. पण तुझ्या काकाचं पर्यावरण वाचवण्याच्या नादात माझ्या डोक्यावर टेकड्या उडवल्या, त्याचं काय? नंतर ना त्या लोखंडाच्या चुऱ्याच्या अक्षतांमध्ये ना 4-5 छर्रे पण मारले. कोणी काय मारले छर्रे? एवढ्या अशा काचेच्या गोट्या पण होत्या. त्याला ते टमण म्हणतात. हा ते टनम करून लागलं इकडे माझ्या. अगं अजूनही लोखंडाचे तुकडे अडकले तिकडे. अहो मग दाजी मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुम्हाला लवचुंबन. काय काय दिलं असतं? लवचुंबन. लवचुंबन. लवचुंबन म्हणजे? अहो ते नाही का ते असं लोखंड असं खेचून घेतंय ते. त्याला लोहचुंबक असं म्हणतात. लोहचुंबक. तुमच्या शहरातल्या लोकांचं लय असं लोचुंबन, एवढं कोण बोलत बसतंय का?
कसं लो चुंबन नाही चिकटलं तरी ऐकायला बरं वाटलं लो चुंबन कुठं सोयरीक जुळवली मी हा बायको ओठापासून बोटापर्यंत सगळं चावते कान पिळायला लागलं कान तोडून ठेवला काय काय आहे अगं जेवढा आहेर नाही ना आला तेवढी टेंगळा आली तिकडे दाजी जाऊ दे न सोडा ना आ. तुका ना राग दाजी तुका ना मी तुकू तुकून टाका राग तुम्ही काय ठेवलंय तुकण्यासारखं तुम्ही तुकला तोंडावर का? तो कुठला कार्यक्रम होता चुळा भरायचा गुळण्यांचा लय भारी मजा येते त्या कार्यक्रमात माहितीये का 7 दिवस तुम्हाला सांगते माझ्या ताईने 7 दिवस त्याची प्रॅक्टिस केली म्हणजे काय करायची आधी 1-1 2-2 गोट घ्यायची आणि मग 1 फूट मग 2 फूट एवढीच पिचकारी जायची तिची म्हणलं तायडे अगं असं घंगाळ भरून तोंडात पाणी घे आणि हे अशा 6-6 फूट अशा पिचकाऱ्या लांब जाया पाहिजेत मग ताईने मारली की नाही तुमच्या तोंडावर पिचकारी मारली का नाही अख्खं मळ भरून टाकलं होतं तुमचं दाजी आम्हाला एवढं हसं येत होतं पण दाजी तुमच्याच्याने जमतच नव्हतं हा म्हणजे तुम्ही असं तोंडात घोट घेतला की करून तुमच्या पोटावरच पडायची पिचकारी करून पोटावरच पडायची आम्ही मैत्रिणी एवढं पोट धरू धरू हसत होतो माझी एक मैत्रीण तर म्हणली तुम्ही निव्वळ हत्ती आहे म्हणजे हत्ती सारखी अशी सोंड जरी लावली असती ना तरी 6 फूट अशी लांब पिचकारी गेली असती बुवा तुमची म्हणजे मी हत्ती बिना सोंडेचा दाजी पिचकाऱ्या कशा लांबच जाया पाहिजेत तुम्ही प्रॅक्टिस करा आपण नेक्स्ट टाइम परत खेळू तुम्ही तुमच्या पिचकाऱ्या मोजा मला माझी बुट्ट दे मी चाललो नाही मला माझी बुट्ट दे मी चाललो अगं हे कसले जुते देतो कसले रीतिरिवाज मी रीतिरिवाज सांगतो तुम्हाला आहे बघ माझा ना विवाह या संकल्पनेवर अभ्यास केलाय थिसिस लिहितो मी विवाह याच्यावर कळलं का मला सांगतायत रीतिरिवाज अगं अरेंज मॅरेजमध्ये नवरा आणि नवरी हे एकमेकांसाठी अनोळखी असतात ते जवळ यावे त्यांची ओळख व्हावी म्हणून हे रीतिरिवाज असतात पिचकाऱ्या सोडून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नसतात ते अरे काय मला विचार मी सगळ्या देशांच्या लग्नाचा अभ्यास केलाय म्हणजे केनियामध्ये लग्न कशी होतात नांबियामध्ये लग्न कशी होतात झांबियामध्ये लग्न कशी होतात तुला माहिती आहे झांबियामध्ये ना भाऊजीचा तुरा मेहुणी लपवते आणि जी मेहुणी लपवते ना भाऊजी तिला पण घरी घेऊन जातात मी देतो 5,000 चल घरी चल ना घरी चल 5 असे दुःख आहे मग मी काय रस्त्यावर पडलेले वाटले का तुम्हाला दाजी हे असले भलते सलते विचार माझ्याबद्दल नाही करायचे फक्त 5,000 येत नाही मी ही किंमत ठरवली का तुम्ही माझी हे असं बोलताय मेहुणीला मला किती मारला इथे तुम्ही एवढ्या 2 दिवसात जरा तुमचा पण विचार करा आधी तरी दीदीला म्हणलं होतं थुत्तर तोंड आहे दाजी मया चांगलं आहे की मन रोज रोज यायचा तर मला 50 रुपये तरी टेकवायचा माझ्या हातात पिंकी हा मया कोण पिंकी हा मया कोण पिंकी मया 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 आता तू बोललीस ना हा मया कोण पिंकी कोण आहे मया? दोस्त आहे आमचा दोघींचा आम्ही जेव्हा दोघी एकट्याच घरी असतोय का नाही तेव्हा तो यायचा आणि तर ताईला लय महत्वाचे प्रश्न पडायचे का नाही मग तो यायचा आणि मग मला 50 रुपये द्यायचा आणि मग मी भेळ खायला जायची आणि मग किती वेळ भेळ खायचीस तू किती वेळ भेळ खायचीस मायाकडचे पैसे संपेस्तो म्हणजे माझ्याकडे मायाकडचे पैसे संपेस्तो मग तू भेळ खायची आणि मग ती दोघं काय करायचं गणित शिकवायचा ताईला मी भेळ खायची आणि ताई भेळ खायची गणित उलगडायचं नाही हो दाजी तर कुठं एवढ्या भानगडीत पडताय तुम्ही जाऊ दे नाही हा मया कोण मला नक्की सांग तो माया आहे
आहे 23 भाऊ आले मानलेले तिचे तो पण आणलं. फोटो काढायला. त्यातला माया नक्की कोण? 7 जणांनी तिला उचलून धरलेला, त्याच्यातला माया नक्की कोण? पिंकी तुला 5,000 ना मी 10,000 देतो, आधी मला सांग माया कोण? मंडपवाला. हा? मंडपवाला ज्यानं बदामातून तुम्हाला खाली पाडायची आयडिया केली तो माया. ज्यानं तुम्हाला डोक्यावर लोखंडाचे छर्रे फेकून मारले तो माया. ज्यानं ताईच्या डोक्यावर छत्री धरली तो माया. आजी, झांबियामध्ये होणाऱ्या विवाहांमध्ये काय काय होतं हे शोधून काढण्यापेक्षा आपल्या होणाऱ्या बायकोचा जुना झांबिया कोण होता हे तुम्ही शोधून काढायला पाहिजे. मैया मैया न न न वा 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 वा, धमाकेदार झाला परफॉर्मन्स तुमचा. सगळा संगीताचा कार्यक्रम ना असा डोळ्यासमोर उभा राहिला, फार मजा आली. आणि सई मॅडम, तुम्हाला कसा वाटला सगळा हा स्किट कसं वाटलं? आणि ते ही हिरवीन कशी वाटली? हिरवीनलाही जा काय नमा, तू स्टेजवर येऊन बागडतेस आणि दॅट्स व्हॉट आय लाईक अबाउट यू. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या आपल्या कंटेस्टंट्सनी नमाकडून काय शिकावं तर स्टेजवरती बागडायला शिकावं असं मला वाटतं. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. दोघेही सेम पेजवर असायला लागतात, दोघांचाही पर्पज सेम असायला लागतो असं मला वाटतं. आणि त्याचं उदाहरण पुन्हा आणि पुन्हा तुम्ही देता. थँक्यू. आणि मजा आली, धमाल आली, खूपच भारी. प्रसाद, प्रसाद, आज खऱ्या अर्थाने तू कंबर कसून काम केलंस. धमाल होता प्रकार सगळा. म्हणजे मला प्रत्यक्ष माझ्या लग्नात हे असले की चोळा भरणं वगैरे असे प्रकार नव्हते, पण मी 2-3 वेगवेगळ्या मालिका केलेल्या आहेत. म्हणजे त्या साईडच्या एक माझी मालिका खूप गाजली होती, ज्यात विदर्भातलं माझं लोकेशन होतं आणि त्यात आमच्या लग्नाच्या सिक्वेन्समध्ये ते नवरा बायको बसलेले असतात आणि येणारा प्रत्येकजण आहेर दिला की दोघांचं डोकं एकमेकांवर आपटतं, असं काहीतरी अशी काहीतरी वेगळीच त्यांच्याकडची रीत होती. ॲक्च्युली शूटिंग करताना ज्युनियर सगळे येत होते, आहेर देत होते, त्यांना अंदाज येत नव्हता की किती जोरात आपटायचं. ते धाड 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 आपटत होते आमच्या दोघांचं डोकं आणि नंतर डोकं दुखायला लागलं होतं माझं. त्यामुळे हे जे सगळे प्रकार आहेत हे मला माहिती आहेत. ते चोळा भरणं आणि हळदीने भीषण असतात हे प्रकार, पण त्यातनं ह्युमर असा निघेल असं कधी एक्सपेक्ट मी केलं नव्हतं. त्यामुळे ते खूप विलक्षण वाटलं, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. फक्त एक गोष्ट सांगायची आहे. येस सर. सई आज खूप छान दिसते. मगाचं आमचं चाललेलं. थँक्यू थँक्यू ऐक सो ना, मच. थँक्यू. मला पण तुला काहीतरी सांग. गाण्याला वावा मिळालं, स्क्रिप्ट पण चांगली व्हायला पाहिजे. नमस्कार. आपल्याला असं बघून तुम्हाला शॉक बसला असेल ना? मला पण बसला आहे. म्हणजे सगळेच म्हणायचे गावऱ्या जरा सुधार रे, जरा सुधार रे. म्हणून फायनली मी डिसिजन घेतला की आपण सुधारायचं. त्यासाठी आता आपण एक जरा सॉफिस्टिकेटेड राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. हो, मी आधार कार्ड बनवायला सुरू केलेलं आहे. तर मला सांगा, ज्याला ज्याला आधार कार्ड पाहिजे प्लीज त्यांनी माझ्याकडे प्लीज प्लीज. ज्याला आधार कार्ड पाहिजे प्लीज या ना माझ्याजवळ. अरे बाबू, क्या बात आहे. मेट्रोचं काम इथपर्यंत आलं. खोपडीच्या उपर झोपडी वाले भैया. ए ह्याला काय बोलायचं नाही हा. सिग्नेचर टाणा नाना. अरे मला आधार पाहिजे आहे, आधारची खूप गरज आहे मला. तुला आधार पाहिजे? हा. 1 मिनिट इथंच थांब. मी घरी जातो, तूप रोटी खातो, जाडजूड होतो, मग तुम्हाला खा. मग मी तुला आधार देतो. मग ती भोपड्याची गोष्ट कशाला सांगतो आहे मला? तुला भोपळ्याची गोष्ट माहितीये? मी मराठीचा क्लास लाभला आहे. काय केलं आहे? क्लास लाभला आहे. लाभला आम्हाला भाग्य बोलतो चुकीचं मराठी.
हमका ऐसे वाला आधार नाही चाहे मग? एक कार्ड वाला आधार पाहिजे आहे. ओ म्हणजे तुम्हाला आधार कार्ड पाहिजे. अरे मी आहे ना, त्यासाठी तुम्हाला मला थोडी माहिती द्यावी लागेल. तुमचं नाव सांगा. दिन का बताया कि रात का? म्हणजे तुमच्यात दिवसा आणि रात्री वेगवेगळे नाव असतात. का है ना हा? सकाळी मला माझं नाव असतंय गुलाबो. हा. रात्रीच्या बेलेला जो बबलूचे पापा जो आहे हा. वो हमको हिरनिया कह के बुलाते. वाह, वाह, वाह. हे कांगार उठ. हे बाबूजी काही बात बोल ना आमका. ते हिरण्या म्हणत नसेल ग, हिरण्य कश्यप म्हणत असेल. का है तो कुछ बोल रहा है. असंच बोललो. तुमचं नाव काय? आमचं नाव गुलाबो आहे. गुलाबो तुमचं नाव आहे. हा. बरं आणि नवऱ्याचं नाव सांगा. ए बबलूचे पापा. अरे बबलूचे बाबा कसं लिहिणार? तो फिर ले लो गजोदर के पापा, मंजली के पापा, लल्लन के पापा, छोटू के पापा लिख लो. ए असं खोराड्यात किती आहेत? ए देखो बहुत सारे हैं. देखो मंजली बछड़ी. 4 साल की छोटी का नाम क्या है? मुन्नी. तो लिख लो मुन्नी के पापा. अरे तू मला काय विचारते पण? अरे मला सांग ना, तुझ्या नवऱ्याचं नाव सांग ना. ह्याच्यातला तुझा नवरा कोण आहे ते सांग मला. अभी दाखा ना आप कौन. मुन्नी के पापा, बबलू के पापा. अगं मुन्नी के पापा, बबलू के पापा सगळे एकच आहे. त्यांचं नाव सांग मला. नहीं नहीं दोनों अलग है. आलं का म्हणजे? वो मुन्नू के पापा बगल वाले घर में रहते हैं. का बोल बैठे हम. अरे काहे को इतना बकलूली कर रहे. चुपचाप से लिख ले बबलू के पापा. अरे असं कसं लिहिणार बबलू के पापा? अब कसं? आता उद्या सरकारी कर्मचारी तुझ्या घरी आले, त्यांनी विचारलं ए बबलू के पापा कोण आहे? कोण सांगणार? तर मी सांगणार ना आहे माझा नवरा. आणि तू घरी नसतीस तर? तर बबलू बाळ ना हा आहे माझा पापा. आणि बबलू नसेल तर? तर मुन्नी बताएगी ना यार. हे असं नसतं ग. तुझं नाव कसं गुलाबो आहे ना, हा. तसं तुझ्या नवऱ्याचं काहीतरी नाव असेल ना. हा. बरं तुझे सासरे तुझ्या नवऱ्याला काय म्हणतात? सुबर की अबलाद. आणि ओळखीचे काय म्हणतात? अब तो बहुत नाम से पुकारते हैं. देख लो ओ भैया ओ ऐसे बुलाते हैं. देखो ए बाई नको नको ते आवाज नको काढू ग. तुझ्या नवऱ्याचं काहीतरी नाव असेल ना. है लेकिन हमें शर्मा दिए. ए कांगार उठ. फिर से बोला. अरे सांग ना बाबा, तुझ्या नवऱ्याचं एक काम कर, तू मराठीमध्ये उखाणा तरी घे. उखाना. हा. ए मराठीच्या क्लास मध्ये आम्हाला सगळं शिकवलं आहे. देखो उखाना मणी सगळं शिकवलं आहे. ए बाई मणी नाही ग, म्हणी. हा तेच उखाना मणी संदबा सहित पट्टीकरण सब शिकवलं आहे. सब शिकवलं आहे. तंदबात पटकरण. जिभेवर डांबरीकरण केलं पाहिजे. देखो कौन बोल रहा है. अब क्या करे. माला बोल रहा है. डांबरीकरण करे. तुझा नवरा कोणते सांग पटकन. आता एवढा शिकला सबरला आहे तुम्ही ओळखू शकत नाही आहे काय. तुझ्या नवऱ्याला मी ओळखायचं? बाबूजी एवढा चिडला का हाला. तुमची तडपायाची आग एकदम मस्तकाला गेली आहे. देखो हे बरोबर बोललीस तू. तळपायाची आग मस्तकात गेली आहे. वो गुरुजीने बोललाय जिथे जिथे वापरता येईल सगळीकडे वापरून टाका. कोण गुरुजी आहे सांग मला. ए देखो ब्रिजभूषण शुक्ला. ब्रिजभूषण शुक्ला हे तुझे मराठीचे गुरु आहेत? त्याच्या महाराष्ट्रामध्ये यायच्या आधी तिकडेच ते मराठी शिकला आणि आता इथे येऊन सगळ्यांना मराठी शिकवत आहे. देखो हे बघ बाई, फालतूगिरी नाही पाहिजे. तू मला तुझ्या नवऱ्याचं नाव सांग, नाही तर त्याशिवाय तुला आधार कार्ड मिळणार नाही. हा लिख लो गुलाबो प्रसाद खांडेकर. गुलाब प्रसाद प्रसाद खांडेकर. फेकून मारीन मशीन. अख्ख्या ड्राम सेट फेकून मारीन तुला मी. प्रसाद खांडेकर. अरे नाव घेताना जीभ चढली असे का झालेली तुझी. साहेब इतना कशाला रागवला आहे. रागापला आहे. अरे काय रागापला आहे. अरे तू ना मनात पण हे नाव कसं काढलं यार. चांगलं कल्पनेत चांगलं फ्रेश नाव आणि फ्रेश. कौन सा. गौरव मोरे.
मोरे गौरव गौरव मोरे फ्रॉम फील्ड बडा अरे अशी नाव आण ना. ये तो बहुत मनहूस नाम है. तूच नाव आहे जाऊ दे ते मरू दे नावाचं. पत्ता सांग तर पत्ता सांग. कितने बजे का? काय म्हणलीस? किती वाजताचा सांगू पत्ता? तुमच्यात पत्ता वेळेनुसार देतात. उ का है सकाळी सकाळी उठून आम्ही दादरला जातो गजोदरला चायच्या टपरीवरती मदत करायला. दुपारला हिंदमाताला जातो आहे बबलूच्या पापाला जेवणाचा डबा घेऊन. आणि संध्याकाळ झाल्यावर आम्ही चर्चगेटला जातो आहे. आमची भेलवाची गाडी आहे. तिथे प्याज मिरची कोथिंबीर कापायला जातो आहे. कथिन बिंबीर नाही रे गौतम गंभीर. ए, गौतम गंभीर का है को बोले हमका? सॉरी सॉरी सॉरी. तो कोणता पत्ता सांगू तुम्हाला? अरे परमनंट ऍड्रेस दे रे. गावचा ऍड्रेस असेल तरी चालेल मला. गावचा पाहिजे हाँ. तो लिखो लखनपुर स्टेशन के बाहर बबलू के पापा कुठे राहतात सांगतील तुम्हाला. ऍड्रेस आहे लखनपुर स्टेशन के बाहर किसी को भी पूछ लो. हाँ. अरे असा कसा ऍड्रेस आहे रे हा? तर आम्ही असंच सांगतो आहे लोक पोचतात तिथे. अरे माणसं पोचतात. पत्राचं काय? हाय दय्या. काय? तुम्ही कशाला आम्हाला पत्र लिहिशील आहे? मी तुला कशाला पत्र लिहू? आप बोले ना आपके मुंह से पत्र लिखना रहा है. अरे बाई हे ऐक ना, हे माझं फालतूगिरी करू नका. मी अजिबात विनोद करायच्या मूड मध्ये नाहीये. हाय दय्या. काय झालं? हे टाबल टोपी नारळ सब दिखतंय आम्हाला. सब दिख रहा है. फेटे दिसत का बघ ना. अरे ए माणूस बहुत कटकट करतो आहे. काय रे? ये लो हमारा राशन कार्ड. इसमें गाँव वाव पता सब लिखा है देख लो. तुझ्याकडे राशन कार्ड होतं तर मग मला मगाशीच का नाही दिलं? ए साहेब तुम्ही मागितला कुठे माझ्याकडे? ए देखो मागितल्याशिवाय मी काही देत नाही आहे. चाहे तो पूछ ले बबलू के पापा से. बबलूच्या बापाला मी कशाला विचारू मागितल्यावर देता की नाही देत म्हणून. हे बरं एक काम करा, तुझा अंगठा दे ना, मला ठसा पाहिजे. ये जो स्टेज है यहाँ पे मैंने बहुत ठसा उमटवला है देखो. आणि एक एक एपिसोड मी कसा बसा काढला आहे. अरे दे ना, तुझा अंगठा ठसा पाहिजे यार. ले. दे छोड़ो, दे. शर्म आती. शरम नाही येत, अंगठा दे, अंगठा दे. अरे दे 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 हे घे. नाही नाही परत परत करा. काय येत नाही यार, अंगठाचा ठसा काय येत नाही, याच्यावर काय कळत नाही. एक मिनिट बघू दे. अच्छा, तुमच्या ना अंगठ्यावर कधी काळी रेषा असाव्यात. कोणी एक फार अश्मयुगून काळात, पण त्यात चरबीमुळे झाकल्या गेल्यात. ओ बाई, लाज नाही वाटत आहे. डोला मारतो आहे एवढा गोंडस पोरीला. बाई डोळे स्कॅन करायचे ते सांगत होतो, ती मशीन आहे. ए म्हणजे डोला मारना आहे ना? नाही नाही, ये बहुत रिस्की होता है. डोळे देखो मी 12 वर्षाची असताना पहिल्यांदा डोला मारला तर अख्खा मॅटर सालेपर्यंत गेला. 14 वर्षाची असताना दुसऱ्यांदा डोला मारला तर अख्खा मॅटर गन्नेच्या खेत मध्ये गेला. 18 वर्षाची असताना तिसऱ्यांदा डोला मारला तर हा अख्खा मॅटर बबलूच्या पापाच्या घरी गेला. डोला मारना बहुत ही रिस्की होता, हम नहीं मारेंगे. कसला खुश झाला आहे समोरचा माणसा. काय ते मारू दे, एक काम कर, फोटो काढ आपण. फोटो काढ. काय? फोटो काहे को निकालेंगे? हम नाही फोटो निकालेंगे. हे आमचा नाजूक मुखडा कोणाला नाही दाखवत आहे आम्ही. कुठला मुखडा? ए नाजूक मुखडा. सगळ्यात आधी आहे ना, नाजूक शब्द काढून टाक. मुखडा वेगळा ठेव. तू थोबडा म्हण. अरे काय पाहिजे यार, फोटो दे ना मला आधार कार्ड साठी. हाँ ठीक है, हम फोटो देते हैं, वो चिपका लीजिए. ये लो हमारा फोटो. हा तुझा फोटो आहे? हाँ. हा घुंगट घेतलेला फोटो? याच्यात कसं ओळखणार तू कोण आहे म्हणून? अब हम ऐसे ही फोटो निकालते, आप देख लो. अब का अरे काय येडी बाई आहे रे ही. नवऱ्याचं नाव विचारतं म्हणते बबलू के पापा, ऍड्रेस विचारला तर म्हणते किसको भी पूछ लो. अरे येडे, तुला काय अक्कल बिक्कल ऐकलाय? जायकडनं, तुला मी आधार कार्ड देत नाही, जा निघ. साहेब असं नको बोलू रे. तुम्हाला आधार कार्ड नाही दिलं तर मी नगरसेविका कसा होणार?
तुला नगरसेवक होण्यासाठी आधार कार्ड पाहिजे? हा याचे बबलूचे पापा मला बोलले आपण ज्या एरियामध्ये राहतो सगळे आपलेच बिरादरीचे आहे. देखो उनका चचेरा भाई है जो उनका पानवाचा ठेला है. मोसेरा भाई का होटल है. देखो वो दूसरा सगा वाला भाई है वो पानी पूरी का ठेला चलाते हैं. सब अपने ही रिश्तेदारी वाले हैं. तो तुम बन जाओ नगर सेविका. हम तो MLA होने वाले हैं. MLA होने वाले? कोण आहे कोण तुझे मिस्टर? वो बगल वाले एरिया के नगर सेवक है. ते गजोदर यादव. हाँ बगल वाले एरिया से नगर सेवक आ है. वहिनी 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 वहिनी. अब बहिणी बहिणी करून काही उपयोग नाही होणार आहे. वहिनी. आता जो बबलूचे पापा येणार आणि तुला असा आधार देणार आहे. वहिनी. आता बहिणी बहिणी करून काही उपयोग नाही. वहिनी, चलो वहिनी वहिनी आधार कार्ड घ्या ना वहिनी. वहिनी ऐका ना माझं. देतो ना आधार कार्ड. वा 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 फॅन्टॅब्युलस ऑसम स्टुपिड फॅन्टॅब्युलस इन फॅक्ट. तुझं काय करायचं मुली, कुठलंही कॅरेक्टर केलं तू वाटतेसच तशी. फारच कमाल. तर मला जितका परफॉर्मन्स आवडलाय सरपंचांनाही तितकाच आवडलाय का प्रसाद? खूप घाण, थर्ड क्लास. वा वा. खूपच घाणगडं होतं. म्हणजे प्राजक्ता म्हणाली तसं की कुठल्याही कॅरेक्टरमध्ये तू मोल्ड करतेस स्वतःला. काही ॲक्टर असे असतात जे स्वतःच्या स्टाईलनी कॅरेक्टर चेंज करतात. काही ॲक्टर असे असतात ते कॅरेक्टरनुसार स्वतःला चेंज करतात आणि ते जास्त मोठे असं मला वाटतं. आणि तू दुसऱ्या कॅटेगरीली आहेस. तू कॅरेक्टरनुसार स्वतःला चेंज करत असतेस. Very true. पुण्यातल्या एका आधार कार्ड सेंटरच्या बाहेर एक पाटी होती. ती जाता जाता आठवली की आधार कार्डवरचा फोटो खराब आल्यास आम्हाला नाही तुमच्या वडिलांना जाब विचारा. पण कॅरेक्टर तू जे केलंस ते खूप खूप लाजवाब केलंस वनिता. सरपंच सई. दिवसेंदिवस तुम्हीच आमचे एक्सपेक्टेशन्स खूप जास्तला इन्व्हर्टेड कॉमा खूप जास्त वाढवत आहे. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही यू स्टिक टू इट. कारण तुम्ही दोघे येणार असलात की जेवढी एक्साइटमेंट तुम्हाला असते आतमधून त्याच्या दुप्पट एक्साइटमेंट इथे असते. कारण आम्हाला माहीत असतं आता धमाका होणार आहे. आणि आत्तापर्यंत सुरुवातीपासून तुम्ही कधी एकदाही डिसअपॉइंट केलं नाही आहेत आणि इथून पुढेही करू नका अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. गौरव फॅन्टॅस्टिक, सुप्रीम परफॉर्मन्स, खूप मजा आली. जाणून घेऊया गुण. सरपंच प्रसाद 10 गुण. सई 10.5 गुण. क्या बात है, फॅन्टास्टिक. तुम्हाला खूप शुभेच्छा. मॅम मला काहीतरी बोलायचं आहे. हा. तुम्ही खूप छान दिसताय आज. म्हणजे रोजच दिसत. प्रसाद तू का लाजतोयस? तू बोलतोय तर तू पण आज खूप सफिस्टिकेटेड दिसतोयस. वाव. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शिकवणीमध्ये जिथे मास्तरांच्या ऐवजी त्यांच्या मुलांनाच उचललाय विद्यार्थिनीचा अभ्यास घ्यायचा विडा. बघूया तिथे काय होतंय. आपल्या समोर येत आहेत हास्य खुर्दचे खंदे विनोदवीर सायली आणि नितीन. तुम्हा लोकांना वाटत असेल मी एवढा नाचत आलो म्हणजे नितीन शेफ झाला की काय, पण तसं काही नाही आहे. कारण वेगळंच आहे, ते मी नंतर सांगतो. ते काय ना, माझ्या बाबा पण सर आहेत. बर. म्हणजे ते प्रायव्हेट टेन्शन घेतात. काय? काय काय प्रायव्हेट टेन्शन. अरे क्लास प्रायव्हेट क्लासेस. ते क्लास घेतात. हा. तर त्यांच्या क्लासमध्ये ना एक पोरगी आहे, त्या मला जाम आवडते एकदम. म्हणजे मी ना सायली त्याचं नाव. म्हणजे ती जेव्हा तिसरीत होती तेव्हा मी चौथीत होतो. मग सायली चौथीत आली तेव्हा पण मी चौथीत होतो. आता सायली 5वीत आहे. मी लय प्रयत्न केला तरी पण मी आता पण चौथीतच आहे. थोड्या सायलीच्या लगीन होईल, तिला पोराटारा होती. मग ती पोरा पण चौथीत येते तेव्हा पण मी चौथीतच असेल. नाही 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 नाही, हे असं काय व्हायला नाही पाहिजे. याला काय पण करू ना, मला ना ही चौथीगिरी थांबवायला पाहिजे.
आज आज घरामध्ये कोणच नाही म्हणजे बाबा पण बाहेर गेलेले आहेत आणि सायली अभ्यासाला येणार आहे. आज काय पण झालं ना तरी तिला परपोज मारणारच. सायले इकडे इकडे इथे उभे राहा. काय काय झालं? स्किट संपलं एवढंच? सॉरी सायले, काय आपण कायच नाही केलं. आपण काय जरी केलं तरी त्यांना वाटतं काहीच नाही केलं. तू 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 बस ना इथे. हा, ए सायले, तू कशाला आली आहे इथे? तुझे बाबा उशांची कवरं शिवायला नाही शिकवत, मी अभ्यासालाच आले. जोकिंग जोकिंग मारिंग सायले, तू मला लय आवडते. म्हणजे तू जे असे जॉक मारते ना त्या मला लय आवडते. सर कुठे आहेत? बाबा गेले. माझा आता अभ्यास कसा होणार? मला खूप अरे त्या घरामध्ये साखर नाही ना, ती साखर आणायला गेले आहेत त्या. ए सायले, ए, मी काय म्हणतो ऐक ना. ए, ते राहू दे ग. मला अभ्यास करायचा ए, आपण- गृहपाठ आहे. आपण डॉक्टर खेळूया ना. म्हणजे मला असं बोलायचं होतं की आपण खूप शिकायचं आणि डॉक्टर व्हायचं. What do you like? It's not that. Patient is coming of. तुला काय शिकायला आवडेल सायली? ए तू इंग्रजी पासून सुरुवात केलीस ना, मग आता आपण इंग्रजी पासूनच बोलूया. ते ते इंग्रजीत काय असतं बरं? पास्ट टेन्स बद्दल सांग. Past tense. हा सांग. कसं असतं माहितीये? तू बस नाही ते. माझं पुस्तक. ते राहू दे ना, ऐक ना. ते आपण एक्झामच्या वेळेस बघ पेपर लिहायला जातो. एक्झामच्या वेळेस तेव्हा आपल्याला टेन्शन येतं की नाही की बाबा आता आपण पास होणार की नापास होणार. तेव्हा जे टेन्शन येतं ना त्याला म्हणतात पास्ट टेन्स. आणि मग फ्युचर टेन्स म्हणजे? फ्युचर टेन्स म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे काय माहितीये तुला? काय? त्या मागच्या आठवड्यात आशू, भक्ती, तुला आणि मला असं इथे उभं केलं होतं ना आणि आपण असे गलपटल्यासारखे तोंड पाडून असे उभे होतो. मग तेव्हा आपल्याला टेन्शन आलं होतं ना की बाबा आता पुढे काय त्याला पुढे काय म्हणजे फ्युचर टेन्स असं म्हणतात. मला बाबा वेगळंच शिकवलेलं कोणी? सरांनी. कोणचा सर? तुझे बाबा. बाबा लय घातो माझ्या मध्ये. त्यांनी मला सांगितलेलं काहीतरी काळ वगैरे म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. तू त्याच्याबद्दल मला विचारत होती. मी तुला वेगळंच टेन्स सांगितलं रे. काय बोलीस तू भूतकाळ ना ते? कसं असतं ना सायली, मी 4थीत होतो, हा झाला भूतकाळ. मी आता पण 4थीतच आहे, हा झाला वर्तमान काळ. आणि मी पुढे बी 4थीतच राहील, याला म्हणतात भविष्य काळ. ए वा वा नितीन, तू ना मला मस्त सगळं सांगतोस ना. मी आता सगळे प्रश्न तुलाच विचारणार. अरे रिसर्च करतोय मी याच्यावरती, उगाच ना मी 4थीमध्ये थांबलेलो आहे. पण तू ना जाम ढ आहेस रे. माझे खूप अवघड प्रश्न आहे, तुला नाही कळणार. ए सायले, हाँ. ते सोड ना, तू चल ना यार, आपण पिक्चरला जाऊया ना मस्त. नहीं नहीं नहीं, आई ने बोला है गृहपाठ करने का, पर के लोगों के साथ पिक्चर को नहीं जाने का, आई बाबा के साथ ही पिक्चर को जाने का, तरीच पुण्य मिळत आहे. ह्या आई बाबा पण एकदम सॉलिड भारी आहेत. हा. मला खूप अभ्यास आहे, मला प्लीज डिस्टर्ब नको करू. खूप अवघड असतो आमचा तू अभ्यास. मला विचार ना, बस काय आपने का आता है पूछ ना. बघ हा बघ, प्रश्न असा आहे की जगातली 7 आश्चर्य कुठली आहेत रे? ह्या तुला शिकवलेलं नाही? नाही. ह्या तुला शिकवलं नाही? शायले शायले, तू ना तुझं नॉलेज आहे ना वेस्टेज घालवते, वेस्टेज. तू ना काय कर माहितीये, बाबांकडे शिकवणीला जाण्यापेक्षा ना तू माझ्याकडे पर्सन टेन्शनला येत जा. मी तुला लय नॉलेज देईन, माहितीये का तुला? काय बोललीस? जगातली 7 आश्चर्य कुठली? 7 आश्चर्य तुला माहित नाही? नाही. मला माहिती आहे. नीट लक्ष द्या माझ्याकडे. हा. जगातलं पहिलं आश्चर्य, पहिलं आश्चर्य. दुसरं आश्चर्य,
का दुसरा हे वेगळं आहे हा त्यानंतर हा चौथा झाला ह्या पाचवा आश्चर्य झाला सहावा आश्चर्य आहे ना त्याला डेंजर आहे त्या म्हणजे आश्चर्याचा धक्का आणि सातवा आश्चर्य आहे ना त्या दीड आश्चर्य म्हणून फेमस आहे दीड आश्चर्य म्हणजे नीट लक्ष द्या ते असं असतं हे कधी बघितलंयस तू नाही मग एक ना परीक्षेत ना कायम एक अवघड प्रश्न विचारतात तो मला अजिबात येत नाही रे कुठला? सूर्यग्रहण म्हणजे कसं असतं ते असं काहीतरी पृथ्वी सूर्य चंद्र आणि काहीच कळत नाही मला येतच नाही मी नापास होईन आता काय विचारलंस तू काय सूर्यग्रहण म्हणजे काय काय असतं ते तुला नाही माहिती ना अरे मी तुझी गंमत करतोय रे सायली आहे आपल्याला माहिती आहे ना पण ते कसं आहे ना ते मी तुला ना असं सांगू शकत नाही त्याच्यासाठी ना प्रॅक्टिस्टिकल तुला नॉलेज द्यावं लागेल प्रॅक्टिस्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल म्हणजे काय असतं माहिती आहे सायली तू इथे ये जरा इथे हा नाही ह्या बाजूला ये, अशी हा हा आता तू समज ना तू एक पृथ्वी आहे कोण आहे पृथ्वी. आणि मी सूर्य कळलं ना तर अंदरची बात काय माहिती आहे त्या पृथ्वीच्या आणि त्या सूर्याचा ना लव असतो हा आणि ती पृथ्वी काय करते माहितीये त्या सूर्याला परपोज करण्यासाठी चानस शोधत असते आणि म्हणून ना ती त्या सूर्याच्या अवतीभोवती अशी फिरत असते फिर फिर जशी तू आता माझ्यासोबत फिरतेस ना अवतीभोवती तुला परपोज मारायचा आहे ना तशी पण हे नसतं सूर्याला माहिती असतं सूर्याला माहिती असतं की बाबा हे आपल्याला लाईन देते हे आपल्याकडे बघते पण तो स्वतःहून जात नाही कारण त्याला माहिती आहे की जर तो स्वतःहून गेला तर त्याला तू टपोरी बोलशील ना म्हणून तो आरामात सावकाश असा थांबून असतो आणि हे सगळ्या एरियातल्या लोकांना माहित नसतं कोणाला पण तो चंद्या असतो ना चंद्या तो छापरी त्याच्यासोबतची त्याची गँग त्या लोकांची ना ह्यांच्यावरती नजर असते तर ती पृथ्वी आहे ना ती एक दिवस म्हणते आईला आज सूर्य एकटाच आहे आज आपण जाऊन त्याला परपोज मारूया म्हणून ती पृथ्वी जी आहे ना ती अशी गोल 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 फिरत अशी सूर्याकडे येते आणि ती अशी त्याला परपोज मारणार असते तेवढ्यात की नाही तो चंद्या आहे ना तो असा मध्ये येतो जसा हा टाकले आता आपल्या दोघांच्या मध्ये आलाय आणि हा चंद्या बाबा बाबा मला माफ करा बा टकल्या चंद्र मध्ये आला ना की या सूर्याला कसा भिजवतो बाबा मी काय नाही केलं बाबा मी काय नाही केलं बाबा ऐका ना ऐका ना बाबा तुमची पर्सनल टेन्शन खूप छान होती बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही खरंच दोघेही चौथीत वाटताय पूर्ण वेळ मजा आली जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला सई सायली तू आज छान दिसतेस गोड दिसतेस Thank खूप you. आणि तुम्ही दोघे खरंच आज छोटे आहात असं आम्हाला वाटलं आणि तू छान हसलीस हो कसं ते सुपर मला शाळेतले दिवस आठवले आणि ह्या निमित्ताने एक किस्सा पण आठवला एकदा आमच्या वर्गात असं झालं की गणिताचे पेपर देणार होते तपासून गणिताचे मार्क्स करणार चाचणी परीक्षेचे 25 मार्काची चाचणी परीक्षा असते सरांनी आल्या आल्या असं सांगितलं की 4 महाभाग सोडले तर सगळेजण पास झालेत आणि मी अशा घट्ट मुठी वळून घेतल्या आणि मी प्रार्थना करते की देवा ह्या 4मध्ये मी नको ज्या 4मध्ये मी नको तर दुसरा नंबर माझा होता पहिल्या मुलीला 25 पैकी 4 मार्क मिळाले होते आणि मला 25 पैकी 7 मार्क मिळाले होते माय गॉड सो गणिताचं आणि माझं तेव्हापासून वाकडं आहे अर्थातच कॅल्क्युलेशन्स आणि माझा काहीच संबंध नाही त्यानिमित्ताने हा किस्सा आठवला आणि माझ्या शाळेतल्या काही आठवणी जाग्या केल्या तुम्ही थँक्यू सो मच पण आता कॉम्पिटिशन अजून इंटेन्स होत चालली आहे सो आय वॉन्ट यू टू पुल अप युअर सॉक्स बिग टाईम तर पुढच्या परफॉर्मन्सकडे अजून जास्त छान लक्ष द्या ऑल द बेस्ट प्रसाद मला कायम लहान मुलं आणि त्यांच्यातला इनोसन्स हा मला खूप भावणारा विषय आहे मला माझ्या मुलाचा एक किस्सा आठवला की इनोसन्स म्हणजे काय किती लेवलचा इनोसन्स असू शकतो
अर्थात माझा मुलगा म्हटल्यानंतर तो इनोसंट असणारच. तर दिवाळीमध्ये म्हणजे आता दर दिवाळीला तो बघायचा लहानपणापासून की बायको मला ओवाळते पाडव्याला वगैरे. तर एका दिवाळीला ते सकाळपासून काही ओवाळणं वगैरे झालं नाही, तर संध्याकाळी शेवटी त्यांनी कंटाळून बायकोला विचारलं, आई लहान होता तेव्हा 5-6 वर्षांचा वगैरे असेल, आई ती म्हणली काय रे तू बाबांचं ऑक्शन कधी करणार? ऑक्शन? ती म्हणली ऑक्शन नाही रे बाळा, औक्षण. हां तेच कधी करणार आहेस तू? तर मला तो इनोसन्स खूप भावतो, खूप आवडतो मला. इनोसन्समध्ये आणि एजमध्ये तुम्ही खूपच जास्त प्रमाणात यशस्वी झालात आजच्या स्किटमध्ये. म्हणजे वाटत होतात की खरोखर चौथीतले आहात आणि ॲक्च्युली खूप निर्बुद्ध मुलगा वाटत होता असतो नितीन. म्हणजे तो तुझा अटेम्प्ट खूप चांगला होता, पण कॉम्पिटिशन टफ होत चालली आणि अजून स्ट्रॉंग परफॉर्मन्सेस एक्सपेक्टेड आहेत तुम्हाला दोघांकडूनही. विश यू ऑल द बेस्ट. जाणून घेऊयात या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला किती गुण मिळालेत. प्रसाद 8 गुण. सई 8.5 गुण. थँक्यू सो मच.